अधिक वेळ न दवडता मी विश्वास नांगरे पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सरांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला त्यानुसार नांगरे पाटील सरांना लवकर जायचं असल्यामुळे त्यांच्या भाषणानंतर लगेचच प्रश्नोत्तरांचा त्यांना उद्देशून असलेली प्रश्नोत्तरं आपण विचारू शकता. आणि आपल्याकडे एक अर्जाचा फॉर्मॅट दिलेला आहे, त्यावर लिहूनच प्रश्न पाठवावेत आणि जितके शक्य आहे तितके त्यांना जसा वेळ आहे ते प्रश्न घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. विश्वास नांगरे पाटील सर. लोकसत्ताचे मुख्य संपादक, ज्येष्ठ अर्थतज्ञ, ओळ आहे इंग्रजीमध्ये, मोर यू स्वेट इन द टाइम ऑफ पीस, लेस यू ब्लीड इन द टाइम ऑफ वॉर. युद्धाच्या काळामध्ये जर कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. तुमच्या आयुष्यातल्या शांततेच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाच्या फेजमध्ये तुम्ही आहात. आणि दुसरं तत्व, आर्ट ऑफ वॉर, इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी लिहिलेलं युद्धनीतीचं पुस्तक आहे. sun Tzu लिहिलेलं ते पुस्तक आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इफ यू नो युअर सेल्फ and know your enemy, you need not fear about the result of 100 battles. If you know yourself and if you do not know about your enemy, for every victory gained, you will suffer one defeat. If you neither know yourself nor your enemy, you will suffer, you will succumb in every battle, in every war. जर तुम्ही स्वतःला ओळखत असाल आणि शत्रूला ओळखत असाल तर 100% तुमचा विजय आहे. जर दोन्हीपैकी एकाला ओळखत असाल तर 100% एका यशानंतर दुसरं अपयश येत असतं. आणि जर तुम्हाला स्वतःची ओळख नसेल आणि शत्रूलाही ओळखत नसाल तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही सपशेल मार खाणार आहात हे निश्चित आहे. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी स्वतःची ओळख करून घेतलेली असेल. स्वतःच्या स्वॉट प्रिन्सिपल प्रमाणे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स, स्वतःचं विश्लेषण, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण तुम्ही करून घेतलेलं असेल. या परीक्षा पद्धतीविषयी तुमची ओळख बऱ्याच जणांची झालेली पण असेल, कारण या ठिकाणी मला वाटतं अर्ज लिहून 30 रुपये भरून प्रत्येकजण आलेले आहात आणि थोडं सिरियस नेचरची मंडळी माझ्यासमोर बसलेली आहे. त्यात मला आता कॉलेजची मुलंसुद्धा भेटली आणि काही ॲस्पायरंट्स आत्ता परीक्षेच्या ग्राउंडवरती आहेत. अशा कुणाच्या समोर 1 वर्ष आहे, कुणाच्या समोर 3 वर्ष आहेत, कुणाच्या समोर पंचवार्षिक योजना आहे. त्यामुळं हौशे, नवशे, गवशे या तिन्ही प्रकारचे जे उमेदवार आहेत त्यांना UPSC डिक्लेअर्ड व्हायचं आहे का फ्रेंड्स डिक्लेअर्ड व्हायचं आहे का सेल्फ डिक्लेअर्ड व्हायचं आहे याचा निर्णय घेण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आहोत. मी कुबेर सरांना म्हटलं की सर मी परीक्षा देऊन 17 वर्ष झालेली आहेत, मी आता DIG झालेलो आहे. आता सचिनसारख्या तरुणांची तुम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे, कारण परीक्षेचा पॅटर्न
या 17 वर्षामध्ये अनेक फेजेसमधून गेलेला आहे, बदललेला आहे. मी फार तर माझे अनुभव काही मोटिवेशनल शब्द सांगू शकेल, पण सरांनी आग्रह धरला की मी आलंच पाहिजे. आज राष्ट्रपतींचा बंदोबस्त आहे, त्यामुळे तुमच्याशी संवाद साधून मला तिकडे बंदोबस्तासाठी जायचं आहे. मात्र मला आठवतं 1996चं वर्ष, ज्या वर्षी मी साधारण 17 परीक्षा, कारण त्यावेळेला PSI आणि STIच्या परीक्षा वेगवेगळ्या झालेल्या होत्या. आय वॉज 23. 23व्या वर्षी मी या 17 परीक्षा नॉनस्टॉप पास होत गेलो आणि UPSCतनं IPSमध्ये सिलेक्शन झालं. MPSCमधनं डेप्टी कलेक्टर झालो. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरसुद्धा मी दुसरा होतो महाराष्ट्रामध्ये. म्हणजे PSI पूर्व मुख्य परीक्षा त्यावेळेला वेगवेगळी परीक्षा झालेली होती, त्यामुळे पूर्व मुख्य परीक्षा पास झालेलो आणि फिजिकलसाठी मला कॉल आलेला होता. आणि अभ्यासानं थकून एवढा गेलेलो होतो की 400 मीटर त्यावेळेला रनिंग करायचं असतं. आणि तिसरा राऊंड मारल्यानंतर मी थकून गेलो. चौथ्या राऊंडला मी चालत कंप्लीट केलं, त्यामुळे मला 100च्या पेक्षा कमी मार्क पडले. मला आठवते चौथ्या राऊंडच्या वेळेला एक आमच्या गावाकडचा एक सब इन्स्पेक्टर आहे कांबळे नावाचे, ते आले आणि मला खूप शिव्या घातल्या. अरे आयुष्यात अशी संधी मिळत नसते, फौजदार झाला असतास, एक राऊंड जरी जोरात मारला असतास. तर मी त्यावेळेला कॉन्फिडन्सनी, कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स असेल, त्यांना मी सांगितलेलं होतं की मी पुढच्या वर्षी IPS होणार आहे आणि तुम्हाला सल्यूट मारायला लागणार आहे. ते माझ्या सुदैवानं सत्यात उतरलं. पण हा जो प्रवास आहे 1973 पासून ते 1996 पर्यंतचा, तो अनेक चढ उतारांचा, अनेक कडू गोड आठवणींचा, संघर्षाचा असा तो प्रवास आहे. कारण मी एका छोट्या खेड्यातला आहे. सांगलीपासून 100 किलोमीटरवरती माझं गाव आहे, डोंगरात वसलेलं. मी 7वीला माझ्या तालुक्याच्या गावी आलो. रोज अपडाऊन करायला लागायचं, बराच वेळ जायचा. आणि 10वीतलं 1988 साली माझ्या आयुष्यातलं क्रांतिकारी वर्ष आलं. 10वीला मी माझ्या शिक्षकाच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो आणि त्यांनी मला एक सवय लावली जी माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे अजूनसुद्धा मी 400 मीटरला थकलो, पण मी दर रविवारी आता 21 किलोमीटर, म्हणजे नरिमन पॉईंट ते वरळी आणि वरळीपासून नरिमन पॉईंट 2 तासामध्ये धावत असतो. आयुष्यामध्ये दरवेळेला नवीन नवीन ध्येय, म्हणजे माझ्या आयुष्यात मी 150 ध्येय ठरवलेली आहेत. मला जगामधले कुठली प्रदेश बघायचे आहेत, माझ्या फिजिकल कॅपेबिलिटीज, माझ्या मेंटल कॅपेबिलिटीज, मला कुठली पुस्तकं वाचायची आहेत, हे सगळं मी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. आणि मी माझी उंची वाढवण्याचा रोज प्रयत्न करत असतो. उंची म्हणजे फिजिकल उंची वाढणार नाही, पण सांगण्याचा उद्देश हा आहे की हा ट्रॅक जो आहे हा एक प्लॅन्ड कॉन्स्पिरसी होता. मीच नाही, मी IPSमध्ये सिलेक्ट झालो. माझ्यावर माझा चुलत भाऊ आनंद पाटील IASमध्ये सिलेक्ट झाला. ज्यावेळेला 1997च्या रिझल्टमध्ये मुंबईमधला एकही मुलगा फायनल लिस्टमध्ये नव्हता, त्यावेळेला आम्ही छोट्या गावातले 2 जण फायनल लिस्टमध्ये होतो. तो एक प्लॅन होता, एक ट्रॅप होता. या 3 परीक्षा एकत्र पास होणं, त्याच्यासाठी जी स्ट्रॅटेजी ठरवलेली होती, इफ वी फेल टू प्लॅन वी प्लॅन टू फेल असं म्हणतात. त्या प्लॅनिंगचा एक भाग होता. त्यामुळे हे 1996चं वर्ष मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात यावं, माझ्या आयुष्यात जे आलं ते. कारण त्यासाठी जी स्ट्रॅटेजी होती ती मी शाळा कॉलेजला असताना व्हिज्युअलाइज करत होतो, पाहत होतो. तर 10वीला असताना मला माझ्या शिक्षकांनी जी सवय लावली ती माझ्या UPSCच्या प्रिपरेशनच्या वेळेला खूप महत्त्वाची. मी ॲव्हरेज होतो, 70-75% मला मार्क मिळायचे. पण 10वीला माझ्या शिक्षकांनी मला 3 वाजता उठायची सवय लावली. थंड पाण्याच्या नळाखाली बसवायचे आणि गावाकडं खूप थंडी, मुंबईसारखी नाही आहे. आणि मी खडबडून असा 3:30 वाजता अभ्यासाला बसायचो. 3:30 ते 8:30 हा ब्रह्ममुहूर्तावर जो अभ्यास मी करायचो, त्या 5 तासामध्ये माझ्या मेंदूत इतकं चांगलं जायला लागलं की 1988ला 88% मार्क मिळवून मी पहिला आलो तालुक्यामध्ये. आणि ती माझ्या आयुष्याची एक कलाटणी होती की स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जागृत झाला. मग त्यावेळेला सगळ्यांना जसं वाटत तसं मी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. PCM ग्रुप ठेवला, कारण इंजिनियर व्हायचं, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं डोक्यामध्ये होतं.
पण 12वीला दुसरी क्रांतिकारी घटना माझ्या आयुष्यातली घडली, ती म्हणजे भूषण गगराणी कोल्हापूरचे. ते IAS मध्ये भारतात तिसरे आले. मराठी साहित्य आणि मराठी माध्यमातून त्यांनी परीक्षा दिलेली होती. हे आमच्यासारख्या खेड्यातल्या मुलांसाठी, ज्यांचं इंग्रजी जेमतेम आहे, त्यांच्यासाठी नवीन होतं. आणि त्यावेळेला चुळबुळ सुरू झाली, एक ठिणगी पेटली. आणि 12वीला असताना मी, आनंद दोघांनी आम्ही असं काहीतरी करायचा असा निर्णय घेतला. काही माहीत नव्हतं स्पर्धा परीक्षेविषयी. इनफॅक्ट मी आता मिस्टर जॉर्ज आणि गिरीश कुबर साहेबांशी बोलत होतो, त्यावेळेला मी सांगितलं की यावेळेला IITचे इंजिनियर्स, आमच्या बॅचमध्ये 30 IITचे इंजिनियर्स होते आणि सगळे मिळून 65 ते 70% इंजिनियर्स होते. डॉक्टर पण 5 ते 6 आमच्या बॅचमध्ये आहेत. CA चार्टर्ड अकाउंटंट्स 3 होते. म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सचे आम्ही खूप मोजके कॅन्डिडेट्स होतो. पण 12वीला असताना हे माहीत नव्हतं. म्हणजे ते मग भूषण गगराणींनी केलं किंवा अश्विनी कुलकर्णींनी केलं तसं मग आम्ही पण आर्ट्स किंवा कॉमर्स करायचं असं समजून 12वीचा रिझल्ट लागला. 91% PCM ग्रुपला मिळाले. इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल पाहिजे होतं, पण ते 95 किंवा 94ला क्लोज झालेले होते दोन्ही. मग इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, सिव्हिल अशा अनेक इंजिनिअरिंगच्या फॅकल्टीमध्ये ॲडमिशन मिळत असताना वयाच्या 16व्या वर्षी आय डोंट नो का निर्णय घेतला, पण आर्ट्सला जॉईन झालो. हा सुइसायडल निर्णय होता, आत्मघातकी निर्णय होता करिअरच्या दृष्टीनं. कारण सिलेक्शन झालं तर चांगलं आहे, IAS IPS होईल, पण नाही झालं तर एकतर शेती करावी लागेल किंवा कारकुनाची किंवा कुठल्या तरी सरकारी बँकेत किंवा कारखान्यामध्ये कारकुनाची नोकरी करावी लागेल, अशीच परिस्थिती ग्रामीण भागातली बॅकग्राऊंड असल्यामुळं. तर त्यावेळेला निर्णय घेतला. हा जिद्दीचा निर्णय होता, एक स्वप्न पाहून निर्णय घेतलेला होता. आणि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, ती जिद्द, ती इच्छाशक्ती समोर होती. आणि मग तो प्लॅन आमचा एक्झिक्यूट व्हायला सुरुवात झाली. मग कॉलेजच्या दिवसामध्ये आपल्याला कोणते ऑप्शनल घ्यायचे आहेत. मग मराठी लिटरेचर घ्यायचं आहे, पण इंग्रजी पण चांगलं पाहिजे. पण इंग्लिश लिटरेचर घेतलं, ज्यातनं दोन्ही माझे उद्दिष्ट सफल झाले. हिस्ट्री दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला. हे दोन्ही विषय मी माझ्या UPSCच्या तयारीच्या समोर ठेवून घेतलेले होते. आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये NCCमध्ये C सर्टिफिकेट मिळवायचं आहे. NSSचे चांगले कॅम्प्स अटेंड करायचे आहेत. गावाकडं काहीतरी, कारण अभ्यासापेक्षा फील्डवरती खूप जास्त होतो. गावाकडं काहीतरी रचनात्मक करायचं. ते 60,000चा निधी शिल्लक राहिला. त्या निधी बरोबर आमच्या गावचे आमदार आणि आता विधान परिषदेचे सभापती आहेत, त्यांना ती संकल्पना खूप आवडली की आम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या लागणारी लायब्ररी सुरू करायची आहे, अभ्यासिका सुरू करायची आहे. आणि त्यावेळेला 1992 साली त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतनं आम्हाला 1 लाख रुपये मिळवून दिले. हे 1,50,000 म्हणजे वाघिणीचं दूध आम्हाला मिळालं. आम्ही यातल्या 50,000 एक छोटीशी इमारत बांधली गावामध्ये आणि 1 लाखाची पुस्तकं घेतली सगळ्या प्रकारची. त्यावेळेला मग आम्ही NCERTची पुस्तकं, तर हनुमान जसं ते संजीवनी शोधण्यासाठी पूर्ण डोंगर घेऊन जातो, सगळी NCERTची पुस्तकं आम्ही घेऊन गेलेलो होतो. एवढे पैसे मिळाले, एवढे अभ्यासासाठी सगळ्या बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, PSI STI पासून ते सगळ्या प्रकारच्या परीक्षांची पुस्तकं वेगवेगळ्या सेटमध्ये आम्ही घेतली आणि ही लायब्ररी सुरू केली. त्यामुळे पुस्तकांची संजीवनी आम्हाला मिळाली. आणि मग या शाळेच्या कॉलेजच्या दिवसामध्ये प्रिपरेशन आमची खऱ्या अर्थानं सुरू झाली. BAचा रिझल्ट लागला, गोल्ड मेडल मिळालं, चांगले मार्क्स मिळाले. पण BA हिस्ट्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर खरं स्वरूप कळालं मुंबईमध्ये आल्यानंतर, इथल्या विस्तीर्ण प्रदेशात. कारण तिथं कूपमंडूक वृत्ती, आपणच वासरात लंगडी गाय शहाणी अशा पद्धतीचं वाटायचं. पण मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठात ॲडमिशन घेतलं. जगन्नाथ शंकर सेठ हॉलला, म्हणजे ते युनिव्हर्सिटी हॉस्टेल आहे B रोड, तिथं ॲडमिशन मिळाली. आणि मग खरं स्वरूप कळायला लागलं. कारण UPSCची तयारी करताना मग ते अग्निहोत्रींचं इंग्रजीमधलं पुस्तक वाचायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली, VK अग्निहोत्रींचं. तर पहिल्या पानावरच जवळजवळ 20 शब्द अडकले. ते इंग्रजीतले शब्द अडकलेले, तिथंच डिक्शनरी स्वतःची बनवायला सुरुवात केली. मी परवा जगन्नाथ शंकर सेठ हॉलला, त्या हॉस्टेल डेला चीफ गेस्ट म्हणून गेलेलो होतो. मला सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मला आठवलं की मी 20 रुपयाच्या वर कधी जेवणाची थाळी अफोर्ड करू शकत असलो तरी ते गिल्टी वाटायचं की 20 रुपयाच्या वरचं जेवण आपण कसं खरेदी करायचं. आई वडील आपल्याला
शेतकरी कुटुंबातला आहोत. खूप कष्टानं आपल्याला पैसे दर महिन्याला पाठवतात. माझ्या वडिलांचा खूप रोल आहे. माझे वडील 4थी शिकलेले आहेत, पण मला आठवत आहे म्हणजे दर महिन्याला ते एक साधं मोडकं तोडकं पत्र लिहायचे, विच वॉज व्हेरी मोटिवेटिंग. म्हणजे मी आई वडिलांसाठी का अभ्यास करायचा. मी आता परवा त्यांची 75 साजरी केली. पैलवान गडी आणि म्हणजे बरगड्या एकदा ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या तुटल्या होत्या, पण कुठं डॉक्टरकडे जायचं नाही म्हटले. ते तो पाया आणि अंडी खाऊन त्यांच्या बरगड्या आपोआप रिपेअर झाल्या या वयामध्ये. तर ते मला दर 15 दिवसाला महिन्याला पत्र लिहायचे, मोडकं तोडकं. म्हणजे त्यांची सहीसुद्धा मोडीमध्ये, मराठीत नाही मोडीमध्ये, आणि मोडक्या तोडक्या मराठीत लिहायचं. तर पत्राच्या शेवटी त्यांचं एक वाक्य असायचं, मला भावड्या म्हणतात प्रेमानं गावाकडं, विश्वासच्या ऐवजी भावड्या. भावड्या, तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला जिवंतपणी पाहायचं आहे. मी अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, ते शिव खेरापासून ते 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल वगैरे वगैरे, पण मला याच्यापेक्षा मोटिवेटिंग वाक्य माझ्या आयुष्यामध्ये सापडलंच नाही. ते पत्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे हे समोर ठेवलं. ते कॉलेजच्या दिवसामध्ये ते स्वप्न वडिलांचं आपल्याला, कारण ते मला आठवतं मी, कारण ते राजकारणात पण होते, पण अतिशय सत्वशील राजकारणी. गावचे सरपंच होते, नंतर पंचायत समितीचे सभापती झाले. म्हणजे मला ते कुशीत झोपायला घ्यायचे, बलदा म्हणजे झोपण्यासाठी एखादी रूम मिळेल का याचा शोध घेत होतो. ग्रेटर द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम्फ. जेवढा मोठा संघर्ष तेवढं यश खूप मोठं असतं. आणि आत्ता सगळी परिस्थिती बदललेली आहे. सिलेक्शन नंतर त्या सर्वंट क्वार्टरच्या ठिकाणी मी जिथं शोधत होतो त्याच ठिकाणी मला 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान 3 बेडरूमचा मरीन ड्राईव्हवरती फ्लॅट सरकारनं दिलेला आहे, ज्या ठिकाणी मी आतमध्ये पाऊल ठेवण्याचं धाडस करत नव्हतो. त्या CCI क्लबचा मी आजीव मेंबर झालेलो आहे. सगळ्या ॲम्युनिटीज फॅसिलिटीज मी माझ्या कुटुंबासह तिथं एन्जॉय करत असतो. ज्या ताजमध्ये कधी चहा पिऊ शकेल हे स्वप्न पाहिलं नाही, त्या ताजमध्ये 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त माझी वाट पाहिली जात होती. हे परिवर्तन आपल्या आयुष्यामध्ये एका परीक्षा दिल्यानंतर होत असते. एक परीक्षा, एक वर्ष, एक प्रिपरेशन आणि एक ॲम्बिशन. ती पूर्ण करण्यासाठी तुमचे एफर्ट्स, तुमचं सातत्य, तुमची कष्ट करण्याची तयारी. आणि आयुष्य एकदाच मिळत असतं. जेवढे मदर तेरेसांना दिवस मिळालेले आहेत, जेवढे आईन्स्टाईनला मिळालेले आहेत, जेवढे किरण बेदींना मिळालेले आहेत, तेवढेच आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक तासाचा, प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक आठवड्याचा प्लॅन, महिन्याचा प्लॅन, वर्षाचा प्लॅन हा त्यावेळेला करायची सवय लागली. कारण खूप छान ओळी आहेत, मी इंग्रजीतल्या ओळी आहेत. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 year, ask the student who has failed in the examination. To realize value of 1 month, ask the mother who has given birth to a premature baby. To realize value of 1 week, ask the editor of the weekly magazine or weekly newspaper. To realize value of 1 day, ask the daily wages laborer who has 6 kids to feed at his home. They are waiting for him. हे तुम्हाला चांगलं कळेल. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 hour, आस्क द लवर्स हू आर वेटिंग टू मीट. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 minute, आस्क द पर्सन हू हॅज मिस्ड हिज ट्रेन. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 second, आस्क द पर्सन हू हॅज मिस्ड हिज ॲक्सिडेंट. अँड लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 millisecond, आस्क द रनर हू हॅज वन सिल्वर मेडल इन ऑलिम्पिक्स. एका फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी, एका फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी त्याचं ते गोल्ड मेडल हुकलेलं असतं. त्यामुळं हे टाईम आहे ना, दॅट इज द मेजर थिंग. प्लॅन, स्ट्रॅटेजी, प्रोफेशनल अभ्यास म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. बरोबर लेक्चरला बसायचे. म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलाची इंटरनॅशनल क्रिकेटमधली मॅच सुरू असताना घोलकर सर अतिशय डेडिकेटेड असे प्राध्यापक वर्ग, शहा सर असे मिळाले आणि तिथं खऱ्या अर्थानं जम बसला. पण पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम्स नापास. इतकं फ्रस्ट्रेशन आलं, कारण एवढा अभ्यास करून, एवढा प्लॅन करून, एवढ्या सिस्टमॅटिकली
आणि फ्रस्ट्रेशन लेवल त्यावेळेला वाढायची. म्हणजे त्या गावी गेलो मी, कारण राहण्याची सोय कुठं होत नव्हती. MAचं ॲडमिशन सोडून दिलेलं होतं, हॉस्टेललाही ॲडमिशन मिळत नव्हती. गावाकडे गेलो, गावाकडची परिस्थिती खालीवर व्हायची, कारण बहिणीचं लग्न नुकतंच झालेलं होतं, कर्ज झालेलं होतं. अशा अनेक ॲडव्हर्स सिच्युएशन्स त्यावेळेला होत्या. मग काहीतरी जॉब बघायचा का काय करायचं. वडिलांनी मग खूप सपोर्ट दिला. म्हणजे वडील माझ्या पाठीमागं नेहमी उभा राहिले. एक खूप छान कविता, म्हणजे माझ्या शिक्षकांनी मला त्या फेजमध्ये, कारण तो एक डाऊनफॉल प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तुम्हालाही जे फ्रस्ट्रेशन्स या वयात येतात ते नंतर सर्व्हिसमध्ये पण खूपदा येतात. असं नाही आयुष्य असं सरळ प्लेन किंवा हाईटवरचं नसतं. ते खालीवर नेहमी होत असतं. खाली पडल्यानंतर मात्र जिद्दीनं उसळी मारायची आणि उभा राहायचं, हे आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे. फिनिक्स पक्षासारखं वाढत राहिलं पाहिजे, झेप घेत राहिलं पाहिजे. कार्यक्रमाचं नावसुद्धा झेप आहे. त्यामुळं एक खूप छान कविता कुसुमाग्रजांची आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, केस होते कर्दमलेले, डोळ्यावरती पाणी, क्षणभर हसला नंतर बसला बोलावरती पाहुनी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, डोळ्यामध्ये आठवणीसाठी पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही लढाई आहे ना, प्रिपरेशन्समध्ये तर असतेच, आणि आयुष्याच्याच ज्यावेळेला सक्सेस होऊन तुम्हाला सर्व्हिसमध्ये याल त्यावेळेला हा लढाई, हा संघर्ष, हा जर तुमच्या आयुष्याचा आत्मा असेल तरच ते खूप महत्त्वाचं आहे. बदल, एक खूप छान प्रार्थना आहे. God grant me the serenity to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. ज्या गोष्टी परमेश्वरा मी बदलू शकत नाहीये ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकत नाहीये आणि ज्या बदलू शकतो या दोन्हीमधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. शहाणपण खूप महत्त्वाचं. आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठलीही गोष्ट जिद्दीनं करू शकतो, त्यासाठी मात्र तळमळीनं तयारी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तयारी कधी करायची आहे? या वेळेत. द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेर नॉट अटेंड बाय सडन फ्लाईट, बट वाईल देअर कंपॅनियन्स वेर स्लेप्ट दे वेर टॉयलिंग अपवर्ड्स इन द नाईट. जी काही माणसं मोठी उंची, म्हणजे परीक्षेत यशस्वी म्हणजे काय मोठी उंची नाही आहे, पण ही परीक्षा एशियातली वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन मानली जाते, दी टफेस्ट. नंतर वेगवेगळ्या अलाइड सर्व्हिसेस, म्हणजे IAS, IPS, IFS या तीनच ऑल इंडिया सर्व्हिसेस नाही आहेत, तर ते फॅक्ट पोस्ट आहेत, पोस्टल सर्व्हिस आहे, ऑडिट अँड अकाउंट्स आहेत, ट्रेड सर्व्हिस आहे. अशा चांगल्या सर्व्हिसेसमध्ये जाण्याची ही जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे एक एक्झामिनेशन दिल्यानंतर. पण एक एक्झामिनेशनच्या पाठीमागचं जे पर्स्पिरेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि परीक्षा म्हणजे फक्त MPSC आता पॅटर्न आहे तो बऱ्याचसा सिलेबस UPSC बरोबर आहे, पण बहुपर्यायी प्रश्न MPSCनं आपल्या मुख्य परीक्षेत ठेवलेले आहेत. मी आता सचिन बरोबर बोलत होतो, ॲनालिटिकल प्रश्न आणि डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्टिव्ह प्रश्न यांची प्रिपरेशन खूप महत्त्वाची आहे. का UPSCने 200 मार्कांचा एसे ठेवलेला आहे? कारण तुमचं लॉजिकल रिझनिंग, तुमची डेव्हलपमेंट ऑफ थॉट ही खूप महत्त्वाची असते. त्यातनं तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्यातल्या ऑफिसर लाईक क्वालिटीज या कशा दिसतील यासाठी हा प्रयत्न असतो. आणि ही म्हणजे स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. मी MPSCला पण प्रिलिम्स पास झालो आणि UPSCची प्रिलिम्स पास झालो. प्रिपरेशनला MPSCला वेळच नव्हता, कारण UPSCची प्रिलिम्स पास झालो आहे, पण MPSCला बाबा मराठी लिटरेचरमध्ये चांगला स्कोअर होत नाही. हे ट्रेंडसुद्धा रोजचे बदलणारे असतात, त्याचं तुम्हाला ॲनालिसिस असलं पाहिजे. 1996ला मला प्रोटेस्टंट आणि कुठले दुसरे पंथ, कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट्समध्ये, त्यातनं हा जो ओरिजिनेशन ऑफ सेक्युलरिझमचा खऱ्या अर्थानं झाला ट्रिटीमध्ये, आणि मग तो सेक्युलरिझम आणि टॉलरन्स या दोन्हीमधला फरक कशा पद्धतीनं अनालिसिस केला, भारतासाठी काय लागू आहे, असे कॉमन सेन्स. मला जे विमेन स्टेटसवर एक प्रश्न लिहिलेला होता आणि आय गॉट 70% मार्क्स. तिथं डेफिनेशन आणि टेक्निकल गोष्टी ह्या लिहिण्यासाठी नाही आहे, तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या उत्तरामध्ये कसं प्रतीत होईल
यासाठी तुमचा प्रयत्न असला, प्रेसिव्ह होतील, हा माझ्यासमोरचा उद्दिष्ट असायचं. परीक्षक आहे तर मला कंटाळा आला नाही पाहिजे, हा पेपर वाचताना मला कंटाळा आला नाही पाहिजे. मग हा पहिल्यांदा, हा दुसऱ्यांदा, हा तिसऱ्यांदा प्रश्न घ्यायचा. मग पहिल्यांदाच मला जर 60 पैकी 40 मार्क ते देऊ इच्छित असतील तर माझ्या विषयी पॉझिटिव्ह त्यांचा अँगल होईल. उलट्या खोपडीचा असेल तर उलटं तपासायला सुरू करू शकतो, पण पहिल्यानंतर दुसऱ्या प्रश्नाला 35 मिळाले पाहिजे, तिसऱ्याला 32 मिळाले पाहिजेत. म्हणजे आणि पहिल्यात मग मॅप, चार्ट आणि प्रेझेंटेशन खूप चांगल्या पद्धतीनं, अक्षर अधिक चांगलं येईल. मग टाईमसुद्धा मला 3 तासाचं स्लॉट 180 मिनिटं आहे, तर 180 मिनिटात पहिला प्रश्न किती मिनिटात सोडवायचा, दुसरा किती मिनिटात, तिसरा किती मिनिटात, त्याचं मायन्यूट कॅल्क्युलेशन हे अभ्यासाच्या वेळेला असायचं. कॉमन सेन्स आणि प्रेझन्स ऑफ माइंड या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अगेन आय कॉशन, प्रत्येकाला हे लागू होत नाही आहे. माझ्या एका मित्राने मी एक एक्सपेरिमेंट केलेला होता. मला कारण इंग्रजी विषयात, माझं इंग्रजी कच्चं असताना, इंग्रजीत MPSCत मी डेप्टी कलेक्टर का झालो शकलो, फक्त इंग्रजी विषयामुळे. कारण मला 100 की 92 मार्क आहेत इंग्रजीला. 92 मार्क म्हणजे एसे जो आहे त्यावेळेला, आता माहीत नाही किती मार्कांचा असतो, त्यावेळेला 40 मार्कांचा एसे होता. 40 मार्कांचा एसे जो आहे त्याच्यात तुम्हाला खूप चांगले, म्हणजे 40 पैकी 35-36 मार्क पडल्याशिवाय तुम्हाला 92 मार्क मिळू शकणार नाहीत. ग्रामर डेफिनेटली माझं चांगलं होतं. तर मी एसे कसा लिहिला होता, मी कॉलेजला असताना NCCला असताना नॅशनल इंटिग्रेशनवर भाषण केलेलं होतं. The strength of the nation lies not in its loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. However, with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is uplifting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. म्हणजे पाठांतर बरं असल्यामुळे ते पाठ केलेलं भाषण जे होतं ते मी जसंच्या तसं नाही, त्याच्यात फिलिंग द ब्लँक्स काही चेंजेस करून तसंच्या तसं लिहिलं. म्हणजे मी कुठला विषय लिहिला होता, इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर काय करेल. मग इथं सुरुवात करताना जे भाषण होतं ना, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स अँड हिज माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. आता हा एसे होता तर मी त्यावेळेला CSR कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू मधला तसा पाठ केलेला होता. त्यामुळे त्यातली भाषा आणि ते कॉमन सेन्सनं त्याचं व्यवस्थित ॲप्लिकेशन ऑफ माइंड हे उत्तरात केल्यामुळं हे भाषण दुसऱ्या एका मित्रानं पाठ केलं आणि तसं लिहिण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या अटेम्प्टलाच तो फेल झाला. म्हणजे 100 पैकी 35-40 सुद्धा त्याला मार्क नव्हते. त्यामुळे मी परत सांगतो, प्रत्येकाच्या अभ्यासाच्या आणि 30 सप्टेंबरला तिथं सिक्युरिटी ऑडिट केलेलं होतं. 9 तास त्यातले कोपरा, खिडक्या, दरवाजे, फायर एक्झिट्स, तिथल्या स्मोक डिटेक्टर्स, फायर स्प्रिंकलर सिस्टम, त्याची पेरिफेरल सिक्युरिटी, कुठनं घुसायचं, कशा पद्धतीने घुसायचं, सगळ्यात स्ट्रॅटेजिक वल्नरेबल कुठला एरिया आहे, या सगळ्या गोष्टी मला खडानखडा माहीत होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे ना, तो आम्ही रात्रभर वापरला. आणि पहिल्या 10:03 9:40 अतिरेकी घुसलेले होते. 9:50 मी घुसलो. मुख्य दरवाज्यातनं गेलो नाही, मुख्य दरवाज्यात तर मोठा बॉम्ब प्लांट केलेला. रिअर गेटनी एंट्री करून क्रिस्टल हॉलच्या बाहेर जिथं लग्न चालू होतं तिथं त्यांच्यावर फायरिंग करू शकलो. आणि नंतर प्रत्येक मजल्यावर आम्ही त्यांना चेज केलं, कारण त्या एरियाची टोपोग्राफी चांगली माहीत होती. आपला ॲडव्हान्टेज काय आहे, आपला अधिक, कारण वेपन्स त्यांच्याकडे एक AK-47, त्यांच्याकडे 6 डबल मॅगझिन्स, त्यांच्याकडे 550 ते 600 गोळ्या AK-47च्या, त्यांच्याकडे 25 ते 30 ग्रेनेड, त्यांच्याकडे एक ॲडिशनल पिस्टल विथ 60 राऊंड्स, 8 kgचा एक RDXचा बॉम्ब, आणि माझ्याकडे 40 गोळ्या आणि एक पिस्टल. हे ऑड बॅटल होतं, हे शक्य नव्हतं. माझ्या बॉडीगार्डकडे 30 गोळ्याच्या 3 गोळ्या लागल्या 3 वाजताच्या फायरिंगमध्ये. पण त्यासाठी माझ्याकडे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, माझी पोझिशन कशी डॉमिनेटिंग राहील, मी कुठल्या ठिकाणी CCTV रूममधनं गेलो तर मी कशा पद्धतीने त्यांना पिन डाऊन करू शकेल, ही स्ट्रॅटेजी शांत राहून, सावध राहून त्या ठिकाणी लढाई करणं हे आमच्या पुढचं ध्येय होतं. त्यामुळे आम्ही ती लढाई व्यवस्थितपणे करू शकलो. मी ठाणे ग्रामीणला SP होतो. विक्रमगडला दरोडा झाला, एका माणसाचा खून केला त्यात, आणि ज्वेलर्सला लुटून ते सगळे पळाले. 18 दरोडेखोर होते. ते झाबू मध्य प्रदेशमधनं आलेले दरोडेखोर. ते म्हणजे पळताना असे पायानं दगड मारतात पाठीमागं, इतके डेंजरस दरोडेखोर, आणि जंगलात पळाले. आता सरळ प्लेन मैदानावर आपल्याला चोर सापडत नाही, आता जंगलात पळालेले अशा पद्धतीचे दरोडेखोर पकडणं हे चॅलेंज होतं. पण सुदैवानं मी हायवेवरती होतो आणि साधारण 30 मिनिटामध्ये 40 ते 50 गाड्या मी चारी बाजूने बोलवल्या. आणि आपल्याला गाववाल्यांना सांगता आलं की बाबा तुम्हाला टोपोग्राफी माहीत आहे, तुम्हालाही जंगल माहीत आहे, त्या दरोडेखोरांना माहीत नाही आहे. तुम्ही चारी बाजून 350 ते 400 गाववाले जमा केले आणि 101 पोलीस, अशा एरियानं तो पूर्ण एरिया कोंब केला.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 नाही 2 नाही 18च्या 18 दरोडेखोर आम्ही पकडले आणि एकाला तो गोळ्या घातल्या. म्हणजे एन्काउंटरमध्ये तो मारला गेला. शासनानं आम्हाला 1 लाखाचं बक्षीस दिलं त्यासाठी. सांगण्याचा उद्देश काय आहे, आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्यातल्या आयुष्यामध्ये स्वर्गीय कारण शोधण्यासाठी मला माझे आई वडील म्हातारे आहेत, तेही पॅनिकमध्ये दिसतात बऱ्याचदा. माझी बायको माहेरी जात नाही आजकाल, कारण मी 26-11 नंतर तिला वाटतं की कुठेही घुसेल वेड्यासारखा. दुसऱ्या कारणासाठी नाही. ती बऱ्याचदा प्रश्न विचारते की तुम्हाला आपली लहान मुलं, माझी मुलगी आता 11 वर्षाची, मुलगा 6 वर्षाचा आहे, लहान मुलं आठवली नाहीत का? कारण मी गेल्या मला फोन फेकून दिला, पत्नीचा फोन आठवला, कारण त्यावेळेला माझे हात जर थरथरले असते, मी घाबरलो असतो. आतमध्ये म्हातारी माणसं, महिला, परदेशी नागरिक अडकलेले होते, गोळ्यांचे आवाज येत होते, मुडदे पडत होते. त्यावेळेला मी माझे हात थरथरले असते आणि आत घुसलो नसतो तर मी माझ्या नजरेतनं खाली उतरलो असतो. आणि ती सगळ्यात मोठी मला वाटतं माझ्या आयुष्यातली नामुष्की झाली असती. माझ्या नजरेतनं मी खाली उतरता कामा नये. कदाचित मी 2-3 महिन्यानंतर असं जर घाबरलो असतो, लपून बसलो असतो तर आत्महत्या केली असती. आयुष्यामध्ये कुठल्या ठिकाणी आपण राईज व्हायचं, आणि अभ्यास तुम्हाला हे राईज होण्यासाठी, तुम्हाला मोठं होण्यासाठी आणि तुमच्यावरती, यू आर द फ्युचर ऑफ दिस कंट्री. वी हॅव टू बिल्ड दिस ग्रेट कंट्री इन टू अ मायटी नेशन. मायटी म्हणजे काय, आर्मी आणि नेव्हीचं नाही. मायटी इन थॉट, मायटी इन कल्चर, मायटी इन इट्स पीसफुल सर्व्हिस टू ह्युमॅनिटी. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं ही 3 सुंदर क्रियापदं आहेत. आणि आपल्याला समाधान जे मिळतं ते कामातनं मिळत असतं. या समाधानासाठी पैसा, मरातब, प्रतिष्ठा, पद, गाडी, बंगला याच्यासाठी सर्व्हिसमध्ये येऊ नका. या देशाची सेवा करण्यासाठी सर्व्हिसमध्ये या, अशी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.